हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, आता घडीची अत्यंत महत्वाची न्यूज म्हणजे काय? ज्याही लाडक्या बहिणी चुकीच्या पद्धतीने लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत होत्या, म्हणजेच त्या गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये होत्या, शासकीय नोकरीमध्ये करत होत्या, ग्रामपंचायतमध्ये, पंचायत समितीमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये, नगरपंचायतमध्ये, नगर परिषदमध्ये यामध्ये कार्यरत होत्या, तरी सुद्धा त्या गव्हर्नमेंटच्या लाडक्या बहीण योजनेचा फायदा घेत होता. तर अशा महिलांवर, अशा ताईंवर आता कारवाई केली जाणार आहे आणि ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची बाब आहे. कारण की ज्या गरजू ताई आहे त्यांना पैसे न मिळता जे शासकीय नोकरीमध्ये आहे त्या ताईंना सुद्धा पैसे मिळत होते. म्हणून लाडक्या बहिणींनो तुमचा आवाज आपण उठवला आणि सरकारने आता कार्य करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजेच काय, इथून पुढे सगळ्या ज्या गरजू बहिणी असेल त्यांनाच पैसे मिळणार आहेत. आणि सोबत दुसरी न्यूज मी तुम्हाला सांगणार आहे की ऑगस्ट महिन्याचा जो भत्ता आहे 14वा हप्ता, तो तुम्हाला गौरी पूजन पर्यंत तुमच्या अकाउंटला जमा होईल अशी शाश्वती आपल्याला शासनाकडून मिळालेली आहे. तर न्यूज काय हे बघा, मी तुम्हाला सांगतो. न्यूज आहे महाराष्ट्र शासन विकास विभाग बांधकाम भवन, बरोबर, मुंबईचा ऍड्रेस दिलाय. कधीचे? 18 ऑगस्ट 2025 ची न्यूज आहे. आणि यामध्ये सरळ त्यांनी म्हटलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार योजनेचा लाभ घेतलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवरील महाराष्ट्र नागरी सेवा नियम अंतर्गत आवश्यक ती कारवाई करण्याबाबत. म्हणजेच काय, ज्याही महिला कुठे लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत आहे, सोबत शासनाचा पगार घेत आहे, अशा महिलांवर कारवाई केली जाणार आहे. तर ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या, त्यांना कोणतंही कारण न देता अपात्र ठरवलं होतं, मग या बहिणींचे नाव आले, तर या बहिणींवर कारवाई व्हायलाच पाहिजे आणि माझ्या ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांना पात्र करायलाच पाहिजे, अशी मी सरकारकडे मागणी करतो. आणि आपल्या मागणीला सरकार उत्तर देत आहे. बघा, यादी सुद्धा म्हटलं होतं, ती यादी सुद्धा जाहीर केली. आता जे बहीण पात्र होत्या त्यांनी चुकीच्या पद्धतीने पैसे घेतलेले आहेत, त्यांना सुद्धा आता अपात्र करणार आणि कारवाई सुद्धा करणार आहेत. मग अशा महिला किती? बरोबर. सदर पात्रसोबत महिला व बाल विकास विभागाने पाठवलेल्या यादीमध्ये 1183 महिला काय होत्या? शासकीय अधिकारी असून ते पेमेंट घेत आहे. बरोबर. अशा महिलांवर आता कारवाई केली जाणार आहे आणि ही कारवाई अत्यंत महत्वाची असणार आहे. म्हणजेच काय, ज्या महिलांना गरज नसेल त्या महिलांना आता पैसे मिळणार नाहीये. ज्या महिलांना गरज असेल त्याच महिलांना मिळणार आहे. मग हे काही पुरुष नाही आहे, हे महिला आहेत. तुम्ही जर म्हणाल हे पुरुषांचे अकाउंट आहे का? नो. हे महिलांचे अकाउंट आहे. ते शासकीय नोकरीमध्ये असून सुद्धा लाडक्या बहिणीचा फायदा घेत होते. मग तुम्हाला काय वाटतं, की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, हे व्हायला पाहिजे की नाही? ज्यांना गरज आहे त्याच बहिणींना शासनाचं मानधन मिळायला पाहिजे, लाडक्या बहिणीचं मानधन मिळायला पाहिजे. पण ज्यांना गरज नाही आहे त्यांना अपात्र करून त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे की नाही? तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हे सुद्धा सांगा, की ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत जून आणि जुलैमध्ये, त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये करा. आणि ज्या पात्र बहिणी आहेत ज्यांना 14वा हप्ता म्हणजे ऑगस्टचा हप्ता हवा आहे, त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा, की त्यांना जुलैचा हप्ता मिळालेला काय आहे की नाही? कारण जर जुलैचा हप्ता मिळाला असेल तरच तुम्हाला 14वा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा केला जाणार आहे. म्हणून मला हे म्हणायचं आहे, चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता कारवाई होणार म्हणजे होणार. आणि हे सगळं पॉसिबल झालंय लाडक्या बहिणींनो तुमच्यामुळे. कारण की तुम्ही जी मागणी सरकारला करत आहे, की ज्या बहिणीलाच गरज आहे त्या बहिणीलाच पैसे द्या, बाकीच्यांना देऊ नका. तर ही तुमची मागणी आपण सरकारपर्यंत पोहोचवली होती आणि सरकारने त्याच्यावर काम करायला सुरुवात केलेलं आहे. यासाठी मी लाडक्या बहिणीने तुमचा धन्यवाद देतो. तुमच्या मागणीला सरकार आता उत्तर देत आहे. तर असंच करून या व्हिडिओला सुद्धा तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणी सर्वांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपली एक अशी ठोस मागणी सरकारपुढे पोहोचली पाहिजे. बरोबर? यासाठी तुम्हाला लेक्चरला, व्हिडिओला लाईक करावं लागेल, शेअर करावं लागेल आणि सबस्क्राईब करावं लागेल. चला तर मग इथेच थांबतो. बाय बाय.